शंकरराव रोकडे पाटील यांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपला भावना व्यक्त कराव्या. विवेक कुंपले सर दुसऱ्यामध्ये करत असतात तुमच्या ताई नम्रता बुटे मॅडम आमेगावचे प्रथम पुरुष किंवा प्रथम नागरिक आपण ज्यांना म्हणू असे जगेश्वरजी शिंदे सरपंच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रचनाजी करलेले आमचे कर्मदाते खरं तर भाषण हा विषय मला नाही, जेवढं शांत राहील तेवढं आपण चांगलं लिहू शकतो. कारण लिहिताना बोलायचं नसतं, लिहिताना फक्त लिहायचं असतं. आणि भाषणाची वेळ आली तर समोर आपले नसावे म्हणजे भाषण करता आलं पाहिजे. कसं असतं, खोटं बोललं तरी पुढच्याला कळत नाही आपण कसं आहे. इथे जेवढे मी आमंत्रित केले हे सगळे मला अगदी माझ्या नखापासून केसापर्यंत ओळखतात. त्यामुळे इथं खोटं बोलण्याचं किंवा चुकीचं वागण्याचं किंवा चुकीचं कुठल्याही गोष्टीचं समर्थन करण्याचं धाडस माझ्यामध्ये नाही आहे. अगदी मोजक्या शब्दामध्ये मी संपवणार आहे. कार्यक्रमाला आमचे मुले सर आहेत, महाराष्ट्र राज्याचा साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अनेक पुस्तकं खूप मोठे लेखक आहेत, त्यांच्या समोर आपण फक्त 0.001 असंच आहे. तुमचं सौभाग्य आहे, एखाद्या उच्च पदावरील अधिकाऱ्याला आपण अख्खं आयुष्य जवळून बघू शकत नाही. आज आमच्यासाठी काही मंचावर आला. पुस्तक लिहिण्याचे अनेक कारण आहेत. म्हणजे मी लेखक व्हायचं आहे, काहीतरी रोल चेंज करायचं आहे, कॅरेक्टर चेंज करायचं म्हणून लिहिलं नाही. अनेक कारण आहेत. माझे मित्र आहेत सर, तिथं नावं येत नाही. शरद असेल, वासुदेव पोंचे असतील, विजय शिंदे असतील, अमोल शिंदे असतील, पाडके असतील, 90% मित्र जे आहेत आज सगळे यशस्वी आहेत. पण त्यांचं यश बघण्यासाठी त्यांचे वडील हयात नाही. मी इतका नशीबवान आहे का मी यशस्वी होताना माझे वडील माझ्यासोबत नाही. हे सर्वात प्रमुख कारण आहे. आजकालच्या पिढी म्हणजे त्याला जेन झी म्हणतो आपण, जनरेशन झेड. सहज पेन दिला, पप्पा थँक्यू. चॉकलेट आणून दिलं, पप्पा थँक्यू. पण आपण ज्या जनरेशन मध्ये जन्म घेतला, सहज आज बापाच्या नजरेनंतर भिडून थँक्यू कधी म्हणता आले नाही. आणि मला इथपर्यंत पोहोचवलं त्याचं थँक्यू म्हणण्यासाठी म्हणून मी हे पुस्तक लिहिलं. तिसरं महत्वाचं कारण असेल, अनेक गोष्टी म्हणजे लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत मी तर चुकत असेल, खूप चुकत आहे. आज कदाचित कारण मी जेलमध्ये असतो, माझ्या केली असती एवढ्यापर्यंत मी चुकला असतो तर वडील नसते. वडिलांची लाभणी त्याचं कारण पहिल्यापासून वडिलांचा कटाक्ष होता, चांगल्यांसोबतच राहायचं. माझं नशीब असं की मी अशा गावात आहे इथं एकही चुकीचा व्यक्ती नाही, सगळे चांगले मित्र लाभले. मी खूप नशीबवान आहे. म्हणून मला या गोष्टी कराव्याशा वाटल्या. बरेचसे मित्र आहेत, मी जवळपास सगळ्या मित्रांनाच आमंत्रित केले. आमचे विजय शिंदे असतील, आम्ही सरांकडे गेलो, सरांकडे त्यांना कुठली कल्पना नव्हती मी सरांना का भेटतोय. आम्ही चाललो होतो दुसऱ्या कारणासाठी, कारण दुसरंच होतं. सरांना एक दिवस आले मी भेटलो होतो. म्हटलं सर मी पुस्तक लिहिलंय पण मला ते प्रकाशित करायपर्यंत तुम्ही मला मदत करा. माणूसकर सरांनी एका शब्दात सांगितलं, प्रवीण उद्या येऊन भेट, जे लिहिलं असेल ते घेऊन ये. मला प्रचंड टेन्शन होतं, कारण ख्यातनाम कवी आहेत ते,
दररोज ते असे कार्यक्रम त्यांच्या हातून जातात, दररोज अशी पुस्तकं ते वाचतात, प्रकाशित करतात. अशा व्यक्तिमत्वाला जाऊन मला हिंमत करून सांगायचं की मी पुस्तक लिहिलं. कदाचित माझं हसू झालं असतं, सरांनी ते स्वीकारलं, घेतलं. पुस्तकाचे जे पेजेस लिहिले होते सरांनी दिले. सर 2-3 दिवस कार्यक्रमात होते, मला बरोबर होती सर काहीतरी मला बोलवून दिलं, मला काहीतरी बोलतील, काहीतरी समजावतील किंवा मला रिजेक्ट केलं असं वाटायला लागलं. 3 दिवस झाले सरांचा फोन, मी फोन केला, सर काय झालं? सर म्हणे अतिशय उत्तम पुस्तक लिहिलंय, येऊन थेट झालं. मला तुला बरं वाटलं तर शेवटी त्यांना कौतुक करायची. पहिल्यापासून कोणाला कधीच आपण शब्द वापरले नाही. ते कारण कोणी असं जर कौतुकाचेच शब्द वापरला त्यांच्याकडून चुकीचा शब्द निघतच नाही. हे माझ्या मनावर पहिल्यापासून घेऊन गेलं. तर अजून ते सक्सेस झालेलं नाही झालं तर जाऊ सरांकडे. सरांनी सांगितलं अजून लिहायचं. अर्थात मी सर जवळपास 300-400 पेजेस लिहिले होते. लिखण्याची एक मजा होती. माझी बायको आहे, जवळपास 1.5-2 वर्षापूर्वी काका लिहायला घेतलं होतं. पहाटे 3 वाजेला मी उठायचं, कागद घ्यायचं, पेन नाही, कागदावरती काहीतरी लिहायचो, कागद फाडायचो, फेकायचो. बायको कदाचित गुपचूप बघत असेल, तिला वाटतं नवरा वेगळंच काहीतरी प्रकाश आहे, काय लिहिते एवढं पाठ, कारण लेखक होण्याचं काही डोक्यातच नाही. पण आता सांगायचं नव्हतं, ती जर वावरत पडली मी पुढे आलोच नसतो. ते झालं. त्याच्यानंतर तिथे लिखाणाचा कार्यक्रम बंद करून टाकतो. आता टेक्नॉलॉजीचा वापर करू. नोटपॅड सारखे ऍप्लिकेशन आहे, व्हॉट्सअप सारखे ऍप्लिकेशन आहे, पण त्याच्यावर लिहितो. आणि त्याचा फायदा असा एडिट पण करता येतं, डिलीट पण करता येतं. आणि सारखे पेपर वाया जाण्याची टेन्शनच नाही. कारण एकदा पेपर वाया गेला की ते पहिल्या गोष्ट लिहायचं. त्याचं व्हॉट्सअप असेल, नोटपॅड असेल, त्याच्यावरती तेवढ्याशा एडिट करता येतो. तर मी काय करायचं, ते लिहायचं, व्हॉट्सअपला लिहायचं म्हटल्यानंतर ते एक जवळचा नंबर पाहिजे कुठला तरी, पाहिजे मेसेज करायचं. ते लिहिलं जरा लिहिताना आपण आत्मचरित्र लिहितो. आत्मचरित्र लिहित असताना आपण लहानपणापासून आत्तापर्यंतच्या सुखा दुःखाच्या सगळ्या गोष्टी लिहितो. आता असे मेसेज ती वाचायची. एक दिवस ती मेसेज माझ्या डोक्यात पण नाही, तिथे मेसेज थोडंसं असं सगळं हाताने लिहिलं गेलं. तिने तो वेगळा काही समज केला की हे रात्री काहीतरी आता मला मेसेज टाकतो म्हणजे शेवटचा पर्याय रात्रभर झोपली नाही. मला पहाटे जाग आली, उशाचं बसले गेलो. मला आता सकाळी वॉशरूमला आपण नॉर्मली नॅचरल कॉल असतो जातो आणि निघालो. थांबा काय मला यायचं, तुम्ही जिकडे जाल तिकडे मला यायचं. अरे म्हणजे पोरं झोपले आपले, थांब जाऊन येतो मग जे करायचं सोबत करायचं म्हणे. मला कळालं भांगडी वेगळी. 5 मिनिटं समजावलं दिलं काय नाही. तुम्हाला मेसेज कशाला पहाटे 3 वाजता मेसेज कसं मेसेज माझ्या डोक्यातून निघून गेलं. मी तिच्या नंबरला ते लिहितोय, ते टाकतोय, कारण मला ते एडिट करता आलं पाहिजे, दुसऱ्या कुणाला टाकता आलं नाही. तिने असं गैरसमज करून घेतला की आता हे काहीतरी टेन्शन मध्ये यांच्या आधी काहीतरी झालं असेल आणि हे आपल्याला सोडून माझ्या लक्षात आलं, समजावलं. आता एक तर जिंकायचं इथंच होतं, त्यांच्यापर्यंत येण्याची वाट तिकडे सुद्धा तिला समजावलं म्हटलं मी काहीतरी लिहायला घेतो. काय मला आत्मचरित्र लिहायचं. मला वाटलं आता हीच खास म्हणजे मला सगळे मेसेज डिलीट करायचे, रिकामा जॉबवर निघायचं. तुम्ही चांगला विषय ते आम्हाला तुम्हाला परत लिहायचं आणि खरंच लिहायला सुरुवात केली. सर एखादी गोष्ट आपण स्वतः वाचतो तेव्हा आपल्याला खूप चांगलं वाटतं, पण समोरच्याला जेव्हा आपण ते वाचायला देतो ते वाचन त्या व्यक्तीला जर आवडलं तरच ते आपलं लिखाण सक्सेस होत असतं. तुला ते आवडलं
तिकडनं मग मी परमिशन मिळाली, ग्रीन सिग्नल मिळाला, सरांकडे पोहोचलो. सरांनी ग्रीन सिग्नल दिलं. मनात प्रचंड धाकधूक होती. खरं तर 3 विषयावर माझं लिखाण चालू होतं. एक माझे सगळे मित्र आहेत, आणि लहानपणापासून खूप लोकशाही अंती केला. चांगला चौकडी म्हणून त्या पुस्तकाचं नाव आहे. दुसरं पुस्तक आहे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवलेलं स्वराज्य, आणि त्या स्वराज्यासाठी जसं संघर्ष त्यांनी केला, तशी रणनीती वापरली. ती प्रत्येक युवक एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी, त्याचं स्वराज्य असं समजून तो व्यवसाय उभं करण्यासाठी जर वापरली, तर निश्चितच तो व्यक्ती त्या व्यवसायात मोठा होईल. आणि असं सेन्सिटिव्ह लिखाण ते माझ्याकडून सुरू आहे. ते लिखाण जवळपास पूर्णत्वाला आहे. परंतु जेव्हा साहित्याकडे आपण वळतो, एक आदरांजली म्हणून जे मी काका लिहायला घेतलं, तर ते आव्हान मला पूर्ण करून त्यांना त्यांच्या हयातीमध्ये थँक्यू म्हणायचं होतं. आणि आज ते काका बोलण्यासाठी बरंच आहे. पुस्तकातलं बरंच शरद रावांनी काही काही पॉईंट सांगितले. अशा अनेक गोष्टी हे मी तुम्ही विकत घ्यावं, वाचावं, किंवा मला लेखक व्हायचं म्हणून, प्रसिद्ध करायचं म्हणून, आता नाव झालं पाहिजे म्हणून लिहिलेलं नाही. किंवा त्यात खूप काहीतरी असे महत्वाचं काहीतरी आहे, ते वाचा तुम्ही, मग तुम्हाला भारी वाटेल, असंही काही लिहिलं. ही एका मुलाने एका बाहेर बापाला सगळ्यांनी म्हणलं विनम्र सलामी आहे. तर आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांना थँक्यू म्हणतोय आणि त्यांना ते पुस्तक अर्पण करतोय. आज तुम्ही सर्व मित्र परिवार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, खरं तर वास्तुशांतीच्या दिवशी हा कार्यक्रम करण्याचं भाग्य, किंवा या दिवशीच हा कार्यक्रम झाला पाहिजे याचं पूर्वनियोजन हे माझ्या पहिल्यापासून मनात सुरू होतं. आपण यशस्वी झालो हे आपण स्वतः म्हणून चालत नाही, ते कुठेतरी दिसलं पाहिजे. आणि ते जेव्हा दिसतं तेव्हा आपण यशस्वी झालो याची थाप आपल्या पाठीवर पडत असते. आज तुम्ही सगळे या ज्या हॉलमध्ये बसलात, अतिशय प्रशस्त हॉल आहे. मी कधी स्वप्नही बघितलं नव्हतं. आमचे वडील आणि काका आमच्या एक रुपयाचा हिशोब ते लिहित होते, त्याचं नियोजन करत होते. आम्ही फक्त कमवत नव्हतो, तर त्या नियोजनातून हे सगळं घडत चाललं. याही पुढे आम्ही अशीच प्रगती करू. फक्त आमचे काका आम्हाला आयुष्यभर पाहिजे. तुमच्या आई इयत्ता 3री-4थी मध्ये शिक्षण सोडलंय, परंतु अतिशय अभ्यासासाठी त्यांचा जो धाक होता, वडील जेव्हा नोकरीवर जातात, जरी तर त्यांना माहीत नसतं, कोणी आता आपणही आहोत, जेव्हा नोकरीवर जातो तर घर सांभाळणारी किंवा घरात वातावरण कसं असावं, जे आमच्या काकांना आवडेल याची कटाक्षाने पालन करून आम्हाला लहानपणापासून आतापर्यंत टीव्हीची साथ दिली. तुमचेही धन्यवाद. यापुढे मी पारुसकर सरांना विनंती करतो की एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो, आणि बरोबर जे मान्यकर आहेत त्यांचा वेळ आपण घेतलेला आहे, आणि थोड्याच वेळात आपण कार्यक्रम संपवतो.